Hello, hello. This is the My Artifact episode number 1422. आजची तारीख आहे 8 फरवरी 2019. आता वाजले रात्रीचे 11:18. राईट नाव मी टेरेसवर आहे, इथे फिरून आलोय. माझी पूर्ण तयारी झाली आहे. आता रात्री 12 वाजता माझी शिफ्ट आहे. सो आय हॅव टू गो टू वर्क. नाईट शिफ्ट मध्ये सारा जास्त काम होत नाही यार. युजली 7 घंटे काम असते आणि त्या 7 घंट्यामध्ये 1 घंटा तर टाइमपास संपून जा आणि 6 घंट्यामध्ये मग जेवढं काही आउटपुट निघते ते काही हार्ड इनफ नसते. या बेटर आहे की म्हणजे संध्याकाळची शिफ्ट कसं चांगली असते. म्हणजे आपण 3 वाजता जरी आलो आणि 5 वाजता जरी काम सुरू केलं तर रात्री आपण 2-3 वाजेपर्यंत मस्त जागून करू शकतो. पीसीचं काही टेन्शन नाही, सगळं काही भेटते वळवडेवर, जे आहे ते आहे. आज सांगण्यासाठी काय आहे, आज मला सांगण्यासाठी काही खास नाही. स्पेशल एव्हरीथिंग इज गोइंग ग्रेट अँड ओके. वेल, गेला हप्ताभर झालाय मी आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली रेकॉर्ड नाही करून राहिलो आहे. जस्ट लाईक करा मला रेकॉर्ड. आता नाईट शिफ्ट मध्ये प्रॉब्लेम काय आहे की काम जरी कमी असलं तरी हे काम रात्री करावं लागत आहे, राईट, ज्यावेळेस माणूस झोपतो. सो तर मी रात्री काम करतो सकाळी 7 वाजेपर्यंत. 7 वाजता घरी आल्यानंतर हाकतो आणि झोपतो. तर जेव्हा मी झोपतो तर सरळ उठतो मी करीब 1:30 वाजता. म्हणजे 1:30 वाजता झोपलो म्हणजे किती किती घंटे झोप मानून घे. मी 8 वाजता झोपलो, राईट. सो 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 5-5.5 घंटे मी झोप घेतो, राईट. मग त्याच्यानंतर काय, मग त्याच्यानंतर मोबाईलवर किचड काचड करणं, फेसबुक, युट्यूब वगैरे याच्यावर फालतू टाइमपास करणं, यात कशी तरी 3 वाजून जाते. मग 3 वाजता झोपायचं पुन्हा. तर 3 वाजता झोपलं का करीब 7:30 वाजता. सो 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 4 घंटे, 4-4.5 घंटे. म्हणजे जस्ट लाईक 5.5 घंटे मी दिवसानी झोपत आहे, 4.5 घंटे रात्री झोपत आहे. सो ऑलमोस्ट मी किती 5 आणि 4, 9, 10 घंटे झोपून राहिलोय या. आणि ही एक मिनिमम व्हॅल्यू आहे, मिनिमम. ऍक्च्युली तर याच्यापेक्षा भयानक आहे. ऍक्च्युली कसं आहे, 8 वाजता झोपलं 1:30 वाजता, ओके, आणि त्यानंतर 4:30 वाजता झोपलं तर आज मी उठलो करीब 9:30 वाजता. हॅव यू रिअली इमॅजिन? म्हणजे मी 5.5 घंटे तरी झोप तर सकाळी घेतलीच. त्याच्यानंतर मी 4 वाजता झोपलो, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9:30. म्हणजे जस्ट लाईक 5.5 घंटे, 5.5 घंटे म्हणजे 11 घंटे झोपलोय आज मी, बस. बाकी वेळ नुसता मग असाच जातो, ना काही पिक्चर पाहण्यामध्ये, ना स्वतःला एंटरटेन करण्यामध्ये, काहीच जात नाही. बस नुसतं झोपणं आणि काम करणं. वेल, मी आता माझ्या लाईफचा मोटोच हाच ठेवला आहे की नुसतं काम करायचं, नुसतं काम करायचं. जस्ट लाईक आपल्या लाईफ मध्ये जेवढं काही लाईफ मध्ये म्हणजे आपल्या समजा काही लाईफ जगायचं आहे तर ते विकेंडलाच. या जेव्हा मी वर्धेला जाईन, मित्रासोबत हँगआउट करीन, म्हणजे तोच दिवस आहे की ज्यावेळेस आपण मी हँगआउट करू शकतो. अदर दॅन दॅट, हूज दॅट गाय? किती लाऊडली बोलून राहिलाय. अदर दॅन दॅट आपली लाईफ म्हणजे बस हेच आहे, ऑफिस मध्ये जाणं आणि काम करणं आणि स्वतःला मरवणं. वॉटेव्हर जे आहे ते आहे.
प्रॉब्लेम एक आला की मला आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली करूशा वाटून नाही राहिलाय. आय डोंट नो, म्हणजे असं सांगण्यासाठी काही स्पेशल नाही आहे. डे टू डे लाईफ मध्ये मी स्वतःसोबत खूप जास्त बोलतो. या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मला स्वतःला काफी जास्त हे झालाय, इंटरॅक्ट झालाय. त्यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोडची वाट नाही पाहत स्वतःसोबत बोलण्यासाठी. जस्ट लाईक वाटेल तेव्हा मी जेव्हा ह्याच्यामध्ये असतो, म्हणजे डिप्रेस किंवा जस्ट लाईक फील्स लोनली वगैरे, स्वतःसोबत बोलतो आणि फिगर आउट करतो की व्हॉट इज रिअली हॅपन्ड. सो पुण्यासाठी मी प्रयत्न करून राहिलोय. अमोलचं मी थोडस ऐकलंय आणि दॅट इज अ रिअली गुड ऍडवाइस की आपल्याकडून आपण काम पूर्ण करायचं. असं नाही की काही होत नाही त्यामुळे आपण ते करायचंच नाही. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की Naukri.com वर गेले मी 6 महिने कंटिन्यू सर्च करत होतो, कंटिन्यू जॉब्स बघत होतो वगैरे वगैरे. बट तिथून मला जे आउटपुट भेटलं ते फारसं इतकं काही चांगलं भेटलं नाही. या सो मला ड्रॉप करून दिला, बोकत जाऊ दे म्हणलं, पाहू नंतर. मी विचार केला की सुधीर भाऊ आहे त्यांच्या यांनी जाऊ, किंवा हे एक प्रकारे अमोल हाडके यांच्या डायरेक्शननी जाऊ बा, असा विचार केला मी. बट देन आय रिअलाइज की दोज थिंग्स एक प्रकारे आहे, बट ते एक प्रकारे आपल्याला प्रॉपर जिथे जायचं तिथे नाही देणार. या म्हणजे जस्ट लाईक समजा मी पुण्याला जातो आहे, ऍटलिस्ट आय एक्सपेक्ट 20,000 रुपये, राईट? आय डोंट नो, समज जर मी यांच्याद्वारे गेलो तर ऑफकोर्स म्हणजे मला माझा दुसरा पण एक प्रकारे सोर्स पकडून ठेवावा लागेल, जसं अमोल हाडके वगैरे. बट राईट नाऊ मला असं वाटते की Naukri.com वर आपण विश्वास ठेवायला हवा. बट अदर दॅन दॅट दुसरा एक महत्वाचा टॉपिक हा आहे की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इज नॉट हॅड इनफ. ऍटलिस्ट 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तरी हवाच. 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये मोठी सॅलरी ऍक्सेप्ट करू शकता, नाही तर यू कांट, राईट? सो बेटर आहे की आपण थोडीशी पढाई पण केली पाहिजे आणि पेशन्स पण ठेवला पाहिजे. अजून एक गोष्ट मला बॉदर करत आहे की माझं ग्रॅज्युएशन न झालं आहे, मी ओनली डिप्लोमा केला आहे. सो ही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे शायद मला फ्युचर मध्ये समोर जाण्यासाठी रोखू शकते, असं मला वाटते. बट आय डोंट नो, मी आपल्याकडून बेस्ट देईन. या जरी कितीही हे असलं तरी मी आपल्याकडून बेस्ट देईन आणि राईट, त्याला बघू आपण पुढे. ऑलराईट, सो सांगण्यासाठी काही स्पेशल तर आहे नाही. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली ग्रेट अँड फाईन. पुण्याबद्दल मी फारसा विचार करणं सोडून नाही दिला आहे, म्हणजे ऑफकोर्स माझा आहे, बट मला प्रॉपर वे भेटून नाही राहिला पण जाण्याचा. सो राईट, सो पहा तुम्ही. ओके, सो राईट नाउ एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. This is the end. This is the my artifact episode number 1422. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.